पंच 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. चला दोन्ही संघाचा 12वा खेळाडू प्लीज आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या, कारण पहिला बॉल टाकला खेळाडूंची नावं माहित नाही आहेत. पंच 1 मिनिट. कुंभारगाव आपली फलंदाजी आहे टीम कुंभारगाव, आपला 12वा खेळाडू पाठवा. पाटण क्रिकेटचे नियम खूप सक्त आहेत आणि तुम्हाला त्यामध्ये अगदी कोणतीही हयगय केली जात नाही. प्लीज या, त्वरित या. अर्जुन पवार गत सामन्यातील सामनावीर आणि उपउपांत्यपूर्व फेरीचा सामनावीराचा मानकरी ठरतोय. कुसरुंड टीमचा खेळाडू. पंच 2 मिनिटं. पहिला चेंडू डॉट आलाय. अगदी प्लीज दोन्ही टीमचे 12वे खेळाडू या. पंच 2 मिनिटं थांबा. येस, दोन्ही टीमचे 12वे खेळाडू आले. थँक्यू सो मच. सामन्याला करूया सुरुवात. धन्यवाद. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड रिझन नाहीये. स्क्वेअर लेग सीमारेषा पार, चौकार येतोय. 4 धाबा. हो, इथे बॅडमिंटन स्ट्रोक. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. अप्रतिम क्षेत्ररक्षण अडवण्याचा प्रयत्न, चौकार पाहायला मिळतोय. आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर 2 धावा आल्यात या बॉलवरती. खूप चांगली क्रीडा स्पर्धा आपण अनुभवतोय. एका बाजूला वेताळनाथ स्पोर्ट्स आचरेवाडी त्यांच्या विरोधात कुंभारगाव 11 कुंभारगाव. टॉस जिंकून कुंभारगावने बॅटिंग करण्याचा निर्णय. ओहो, शॉर्ट बॉल पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला, फक्त पाहत राही. त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय. साधा बंसाठी येतोय षटकार. टीमची धावसंख्या 12 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचतोय. टीम कुंभारगाव 11 कुंभारगाव संघ 12 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचतोय. खूप चांगली सुरुवात मात्र करत असताना राज आपल्या संघासाठी एक चौकार, एक षटकार त्याच्या बॅटमधून जरूर पाहायला मिळतोय. पुढचा बॉल समीरचा. फुलटॉस बॉल शरीरापासून दूर ठेवलाय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. पंचांची भूमिका राजू रोडे सर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि इंद्रजित हो स्लॉट मध्ये होता, पाठवून दिले पार्किंग प्लॉट मध्ये. आणखीन एक धमाका राजच्या बॅट मधून, राज करणारा षटकार. चला जास्त वेळ खर्च करू नका, फिल्डिंग लावून घ्यायची आहे. DK स्पोर्ट्स पाटील आवाड नवीन जर्सी मध्ये आज पाहतोय. समीर वरती चढवलेला हल्ला कमबॅक होईल का या बॉलवर? ओहो, शरीरापासून दूर ठेवलाय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव फलकावरती जरूर ऍड होईल. टीमची धावसंख्या 22-0. आतापर्यंतचा हायेस्ट स्कोर 56 आहे. 56 ऑन हायेस्ट स्कोर. ओहो, खूप चांगला फटका. इथे गॅप शोधून काढले. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. थोडं फंबल झाले आणि एका धावेवरती समाधान मानावं लागलंय.
टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचत 21, 21 धावा. पहिले षटक समाप्त. टीमची धावसंख्या 21, नो लॉस, 21 धावा. शॉर्ट बॉल, बॅटची गडा लागली आहे. क्षेत्ररक्षक इथे विकेट किपर होता. कॅच ड्रॉप झाली त्याच्याकडून, हरकत नाहीये. सतीश आचरे एक अनुभवी गोलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी मात्र पुन्हा एकदा सज्ज होत आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती. राज स्ट्रायकिंग एंडला. 2 षटकार 1 चौकार पॅट मधून पाहायला मिळालाय. सतीशचं कमबॅक करत असताना या बॉल वरती. ओहो, लोअर फुल टॉस बॉल. क्षेत्ररक्षक तैनात, बरोबर हातामध्ये कॅच. आता सतीशने केलंय कमबॅक. ज्याच्या बॅट मधून षटकार चौकार येत होते त्याला मात्र माघारी धाडण्यात सतीशला यश आलंय. मिड विकेटला खूप चांगलं क्षेत्ररक्षण तुषारच्या माध्यमातून पाहायला मिळालं. फुल टॉस बॉल. इथे पुन्हा एकदा तुषार, आणखीन एक विकेट गॉन. आल्या पावली जावं लागेल माघारी. 2 महत्वाचे गडी मात्र माघारी धाडण्यात सतीशला यश आलंय. हॅट्रिक होईल का या स्पर्धेतली? हॅट्रिक बाबूराव पाटीलने पहिली हॅट्रिक घेतलीये. दुसरी हॅट्रिक सतीश आपल्या नावावरती करेल का? लोअर फुल टॉस बॉल होता, आक्रमण केलं गेलं. तुषार त्या ठिकाणी मिड विकेटला तैनात होता, कुठलीही चुकी केली नाहीये आणि कॅच घेण्यामध्ये त्याला यश आलंय. नवीन बॅटर रवी आलाय. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर सतीश. पाहूया या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक. हॅट्रिकचा बॉल होता, बॅटला ब्रश होऊन चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये 1 धाव. परंतु कमालीची गोलंदाजी आहे सध्याच्या घडीला सतीश आचरे या गोलंदाजाकडनं पाहायला मिळते. कारण जिथे मात्र कुठेतरी पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जमवण्याचं काम राज आणि विकासने देखील केलं होतं, परंतु या धावसंख्येला आळा घातलाय आता सतीशने. ओहो, फुल टॉस बॉल होता, प्रॉपर बॅट वरती आला नाहीये. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये झालं आणि निराश दिसतोय थोडासा. प्रॉपर टायमिंग जुळलं नाहीये. स्विजिटचा फटका खेळायचा होता, रिव्हर्स अटेम्प्ट केला, परंतु बीट करून 1 धाव मात्र घेण्यात यश आलं. लेग बायच्या स्वरूपात मात्र ही धाव. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला फेकून दिलाय. डी झोन मध्ये 1 धाव.
ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक समाप्त. टीमची धावसंख्या 24-24. 2 षटकानंतर टीम कुंभारगाव 11 कुंभारगाव संघ जाऊन पोहोचतोय 24 या धावसंख्येवरती. लॉस ऑफ दी 2 विकेट. चला 15 मिनिटाचा अवधी आहे, जास्त वेळ खर्च करू नका मित्रांनो, कारण अजून बऱ्याच मॅचेस बाकी आहेत. ऑलरेडी आपण 1 तास लेट आहोत. आयोजकांचा मानस आहे जास्तीत जास्त षटकांची फायनल खेळवण्याचा, कारण गेले 3-4 संडे आपण पाहायला गेलं तर फायनल ही सुपर ओव्हर किंवा 2 षटकांची होते, परंतु यावेळेस निर्धार केलाय आयोजन अगदी पाहायला मिळते सळवे 11 सळवे संघाचं. हो, बॅटला ब्रश झाला. चेंडू घोषंगी क्षेत्रामध्ये 1 धाव. नेक्स्ट मॅच मध्ये डीके स्पोर्ट्स पाटील आव्हाड आणि त्यांच्या विरोधात आदर्श 11 भिलारेवाडी. टॉस साठी तयार राहायचंय. हो, यावेळेस ड्राइव्ह सुरू केलाय अलॉंग द कार्पेट. पंकज होता इथे, थांबवलंय. रन घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु तिथे थांबवलंय. हो, सरळ बॅटने खेचून काढलाय क्षेत्ररक्षक तुषार. बॉल टर्न झालाय. चुकी त्याची नाही आहे, इथे मैदानाची चुकी आहे. तो प्रॉपर बॉल वरती गेलाय परंतु बॉलनेच धोका दिला, गोलीगत धोका. हो, शरीराचा वेध घेणारा हा बॉल. डॉट बॉल आहे हा. हो, ऑन साइडला बिग हिट केलाय. पाहावं लागेल अंपायरचा निर्णय काय येतोय. षटकार आलाय. चला बॉल पुरवायचा आहे. चला अमरदा, जुना बॉल. शेवटचा बॉल बाकी आहे. टीमची धावसंख्या 36 36 धावा. शेवटचा बॉल. चला कॅप्टन डीके स्पोर्ट्स पाटील आव्हाड आणि आदर्श 11 भिलारेवाडी टॉस साठी तयार राहायचंय. हो, यावेळेस मात्र आखूड टप्प्याचा बॉल होता. ड्राइव्ह सुरू केलाय अगदी मिडॉनला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 1च धाव आणि एका धावीने मात्र टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 37 धावांचं. 18 चेंडू करायचे आहेत. 38 धावा. टीम अर्थातच आपल्याला पाहायला मिळते आचरेवाडी श्री वेताळना स्पोर्ट्स आचरेवाडी या संघाला. लक्ष्य 38 धावांचं. चला टॉस साठी या टीम पाटील आव्हाड आणि भिलारेवाडी, आणि जिथे मात्र जोडले जातील लव जाधव सर. थँक्यू सो मच. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ट्रॉफी सौजन्य लाभलेला आहे, रवींद्र बोरगे साहेब, संदीप बोरगे साहेब यांना मी नम्र विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करत आहोत. या सर, नम्र विनंती आहे, आपल्याला टॉस करायचा आहे. श्री विजय बोरगे साहेब, संदीप बोरगे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आदर्श 11 भिलारेवाडी विपक्ष चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील आव्हाड. टॉसचा बॉस प्रकाश सीताराम पवार साहेब, बापू यांचा कटआउट. 12 वाड्या आणि 12 वाड्यांचं एक गाव, सर्वे गावचे अध्यक्ष, आणि या संपूर्ण 12 वाड्यांना एकत्रितपणे बांधून ठेवणारं हे गोड व्यक्तिमत्व बापू यांचा कटआउट आपण पाहतोय. सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. वेलकम सर, सुस्वागतम. आदर्श 11 भिलारेवाडी
चे कर्णधार आलेले आहेत. चॅम्पियन DK स्पोर्ट्सचे देखील कर्णधार आलेले आहेत. टॉस केला जाईल. एका बाजूला सचिन आणि एका बाजूला अगदी पाहायला मिळतात अक्षय दादा. टॉस चॅम्पियन DK स्पोर्ट्स कॉल करेल. स्विंग द कॉइन. छापा कॉल केलाय आणि छापा आलाय. थँक्यू सो मच मान्यवरांचा आभार व्यक्त करेन. आणि अभिनंदन टीम चॅम्पियन DK स्पोर्ट्स. नवीन स्पर्धा श्री बाळेश्वर चषक 2024 नवीन जर्सी पाहायला मिळते. टॉस जिंकलाय. महत्वाचा निर्णय काय? फिल्डिंग. आणि आज रविवारचा दिवस आहे त्यामुळे संपूर्ण संघ तयारीनिशी आलाय. काय रणनीती असेल? टीम तर असते प्रत्येक वेळी पूर्ण. एखाद दुसरा प्लेअर शॉर्ट असतो आणि यावेळी बघू आता गेमवर. थँक्यू सो मच. चांगलं उत्तर आहे. अगदी बघू आता. फलंदाजी करायची आहे. आदर्श 11 बिलारेवाडी. 3 षटकामध्ये कितपत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 3 षटकात बघू. ट्राय करू 35+. जसं त्यांनी सांगितलं की बघू, तुम्ही पण सांगताय बघू. परंतु आयोजन कसं वाटलं आणि आज स्क्वॉड आहे? हो आहे, फुल आहे. थँक्यू सो मच. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. मी सर्व मान्यवरांना विनंती करेन सर, आपण देखील मुख्य व्यासपीठावर आदरपूर्वक विराजमान होऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. टॉस जिंकलाय टीम चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. कर्णधार अक्षय यांनी सांगितलं आम्ही गोलंदाजी करू. धन्यवाद. आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाणी सौजन्य पुरस्कृत केले विपुल बोरगे साहेब यांचा देखील शुभागमन झालंय. वेलकम सर, सुस्वागतम. आपण या मुख्य व्यासपीठावर येऊन या स्पर्धेचा आनंद घ्या. आणि या सर्व मान्यवरांचा देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन. आज रविवारचा सुट्टीचा दिवस असून देखील ते सर्व उपस्थित राहिलेले आहेत. नक्कीच पाहत राहा, ऐकत राहा ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून ही भव्य दिव्य स्पर्धा पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री बाळेश्वर चषक 2024 भाऊ कैलासवासी नवनाथ कोंडिवा बोरगे यांच्या स्मरणार्थ 2 दिवसीय स्पर्धा. धन्यवाद. अजय P1चं पहिलं षटक हाताळतोय राज. सलामीची जोडी मात्र पाहायला मिळते. अजय आणि तुषार आता स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. सिंगलने मात्र खातं उघडतंय. अकाउंट ओपन होतंय. श्री गणेशा होतोय टीमचा. अजय आणि तुषार सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये 38 धावांचं लक्ष पूर्ण करण्यासाठी सज्ज होते. राज त्यांच्या विरोधात. पुढचा बॉल खुला टाकलेला बॉल टप्पा पुढे ठेवला होता. सन्मान दिलाय. धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू. स्लोवर डिलिव्हरी जिथे मात्र पाहायला मिळाली राज यांची. फलंदाजीमध्ये खूप चांगली बॅटिंग लाईन त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाली, परंतु गोलंदाजीमध्ये कशा पद्धतीने प्रदर्शन करतायत हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. आतापर्यंत सिंगल दिले, धावा खर्च केल्यात. इथे आखूट टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय. डी झोन मध्ये 1 धाव. ओहो, लोअर फुल टॉस बॉल. सीधी बॅट, नो बकवास, क्लिअर केलाय. लॉंग ऑन सीमा रेषा पार. डाऊन दी ग्राउंड. षटकार. ओहो, खुला टाकलेला बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक वेगाने येतोय बॉल पर्यंत. फेकी केली जाईल. तिथे 2 धावा. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 2 धावेने 10 या धावसंख्येवरती. एक मोठा फटका आला 6 धावांचा. हो, पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न. मिड ऑन तैनात. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या 10 ला नो लॉस. 12 बॉल 28 ची गरज. 12 चेंडू 28 धावांची गरज.
महेंद्र आलाय गोलंदाजीसाठी, दुसरं षटक. अजय साठी हा बॉल पुल केलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षण. अजयला जावं लागेल माघारी. खूप चांगली झेल. टायमिंग प्रॉपर झालं नाहीये. ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न होता परंतु एलिव्हेशन तेवढं मिळालं नाहीये या बॉलवरती. नेट नंबर 3 मध्ये पंकज ऑन साइडला दिशे दिले. क्षेत्ररक्षक आहे, चुकी होते. बॅकअप देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळते. सिंगल आले. सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल ते म्हणजे एकावर एक 11. मोठ्या फटक्यासाठी जरूर गेलेत. लॉंग ऑफ तैनात. पकडली जाते झेल. गोलंदाजाला मिळते क्षेत्ररक्षकाची साथ. एक मदतीचा हात. फलंदाज बाद. जावं लागेल डगआउटच्या दिशेने. नवीन बॅटर महेश आलाय इनॅट नंबर 4 मध्ये, जिथे मात्र पाहायला गेलं तर 4थ्या क्रमांकासाठी मात्र दाखल होतोय. दोन विकेट प्राप्त केलेत महेंद्रने आतापर्यंत. खूप चांगला बॉल धीम्या गतीने, गती परिवर्तन जरूर पाहायला मिळालं. बीट करून चाललाय महेशला विकेट किपरच्या हातामध्ये. आचरेवाडी आणि त्यांच्या विरोधात कुंभारगाव 11. खूप चांगला बॉल ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. मिड ऑन आहे, फेकी केली आहे. वेगाने ही धाव. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चिकी सिंगल. चोरटी धाव घेण्यात मात्र नक्कीच यश येतोय. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र झपाट्याने वाढतायत, जाऊन पोहोचतोय 12 या धाव संख्येवरती. मोठ्या फटक्याची गरज असेल, कारण मोठा फटका जर पाहायला गेला तर पहिल्या षटकामध्ये आला होता. कुठेतरी वंचित ठेवलंय महेंद्रने मोठ्या फटक्यापासून. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने काही होणार नाहीये. 2 षटक समाप्त. 2 षटकानंतर टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली. टीम आचरेवाडी संघ जाऊन पोहोचतोय 13 या धाव संख्येवरती. लॉस ऑफ दी 2 विकेट. लोड घेऊन जातो मी माझा एक्स्ट्रा. अंतिम षटकासाठी मात्र धनाजी आलेत. वाईट बॉल. सहा चेंडू 24 ची गरज. ओहो, ड्राइव्ह केलाय. अकुट टप्प्याचा बॉल होता. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षण रवी येतोय. वेगाने बॉल फेकी केलाय. सिंगल आले. 5 बॉल 23 ची गरज. मोठ्या फटक्याची गरज असेल. ओहो, ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक. कॅच ड्रॉप झाली आहे, हरकत नाहीये. मोठे फटके दिले नाहीयेत. मोठ्या फटक्यापासून कुठेतरी वंचित ठेवलंय, कारण जिथे पाहायला गेलं तर
मोठ्या फटक्याची गरज आहे सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर. समीकरण 4 बॉल 22 ची गरज. इथे मात्र बॅडमिंटन स्ट्रोक खेळला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात, एकच धाव. आता पूर्णपणे सामना हा टीम कुंभारगाव 11 कुंभारगाव या टीम कडे मात्र झुकताना मात्र पाहायला मिळतोय. 3 बॉल 21 ची गरज. ऑन साइडला पूल केलाय, शॉर्ट पूल. हे फटके आधी यायला पाहिजे होते, मोठ्या फटक्याची गरज होती. महेशच्या बॅट मधून फटका आलाय, परंतु अजूनही 2 बॉल 15 ची गरज. एकाच दुसरा नकारात्मक चेंडू जर हाताळला तर कुठेतरी मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं, परंतु सहजासहजी धनाजी असे बॉल टाकणार नाहीये 30 सर्कल मध्ये. एकच धाव. आता औपचारिकता शिल्लक 1 बॉल आणि 14 धावांची गरज. 1 चेंडू 14 धावांची गरज. एक चेंडू 14 धावांची गरज असताना हा सामना पूर्णपणे आपल्या काबीज केलाय. विजय संघ ठरतोय कुंभारगाव 11 कुंभारगाव संघ. हार्डलक बॅडलक टीम आचरेवाडी. त्याच दरम्यान ज्यांच्या माध्यमातून 2 दिवसीय स्पर्धेला श्री बाळेश्वर चषक 2024 ला कमिटी जेवण सौजन्य आपल्याला लाभले. स्वागतम.